तर आज आपण बघणार आहोत ओल्या काजूंची भाजी। तर ही कोकणामध्ये या सीझनमध्ये स्पेशल असते आणि ही भाजी खूप चविष्ट बनते। या सीझनमध्ये तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि काही टिप्स सुद्धा दिल्या आहेत, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया। तर मी आहे प्रिया, मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर कोकणातील रेसिपी आणि कोकणी स्टाईल करणार म्हटल्यानंतर कांदा खोबऱ्याचं वाटण तर आलंच। तर त्यासाठी मी इथे एक तवा गरम ठेवला आहे, साधा आपला भाकरीचा तवा आहे। त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि एक मीडियम साईजचा अशा प्रकारचा कांदा मी कट करून घेतला आहे। तो छान असा आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे आपला इथे ब्राऊन झाला आहे। आता त्याच्यामध्येच आपण अगदी 2 चमच होईल एवढा मी सुका खोबरा किसून ह्याच्यामध्ये घातला आहे। आता तो सुद्धा आपल्याला चांगला असा भाजेपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि तुम्ही वाटल्यास इथे वेगवेगळा सुद्धा भाजू शकता, वेगळा कांदा खोबरा असं। आता हे बघा, कांदा आणि खोबरा आपला छान असा भाजला गेला आहे। आपण ते आता काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेणार आहोत। आता एका छोट्या मिक्सरच्या जारमध्ये आपण हा थंड झालेला कांदा खोबरा घालून घेणार आहोत। कांदा खोबरा घालून झाला, त्याच्यामध्ये आपण 6-7 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत। त्यानंतर 1 इंच आल्याचा तुकडा, अगदी थोडीशी कोथिंबीर, त्याच्यानंतर व्यवस्थित असं वाटलं जाणं इतपत थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे आणि आता हे आपण मिक्सरला लावून घेणार आहोत। तर हे बघा, आपलं छान असं आता वाटण वाटलं गेलं आहे। हे साईडला ठेवूया। तर हे आहेत काजूचे गर, त्यांच्या साली काढून घेतल्या। तर साली काढण्यासाठी हे काजूचे गर मी कोमट पाण्यामध्ये भिजायला ठेवल्या होत्या आणि छान अशा साली काढून झाल्यात आणि या गरांना थोडा चीक असतो, त्यामुळे साल काढताना हाताला तेल लावायचं। आता त्यानंतर आपण तव्यावरती या भाजून घेणार आहोत, जेणेकरून त्याचा चीक निघून जाईल, कारण या बियांमध्ये खूप चीक असतो आणि अशाच्या अशा आपण डायरेक्ट भाजीमध्ये टाकल्या तर भाजी एवढी खास नाही लागत, टेस्ट पूर्ण चेंज होते आणि भाजल्यामुळे खूप छान चव येते। तुम्ही वाटल्यास इथे घी किंवा तेलाचा सुद्धा यूज करू शकता भाजण्यासाठी, त्याने सुद्धा खूप छान चव येते, पण मी अशाच प्लेन भाजून घेतल्या आहेत। तर ह्या बघा, छान अशा आपल्या भाजून झाल्यात। आता आपण त्या काढून घेऊयात आणि फोडणीची तयारी करूयात। तर फोडणी देण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये 2 मोठे चमच तेल घातलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमच जिरा, त्यानंतर काही कढीपत्त्याची पानं 7-8 आणि इथे आपण कांदा घालून घेणार आहोत। तर कांदा मी अशा प्रकारे लांब कापून घेतला आहे, तुम्ही वाटल्यास बारीक सुद्धा कापून घेऊ शकता। तर कांदा अजिबात स्किप करू नका, त्याने खूप छान चव येते जर का आपण ते फोडणीला घातलं तर। तर हे आता आपल्याला छान असं ब्राऊन कलर होईपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे, जास्त आपल्याला फ्राय नाही करायचं। आता कांदा सुद्धा आपला छान असा ब्राऊन झाला आहे। त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घेतला आहे मीडियम साईजचा, एकदम बारीक करून। आता कांद्यामध्ये आपला टोमॅटो थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला लगेचच मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजेच आपला कांदा आणि जो टोमॅटो आहे तो छान असा लवकरात लवकर शिजला जाईल। आता हे बघा, ऑलमोस्ट ते मस्त असं मऊ झालं आहे। आता आपण त्याच्यामध्ये काही मसाले ॲड करून घेणार आहोत। तर इथे मी 1 चमच लाल तिखट घेतला आहे, पाव टीस्पून हळद, अर्धा चमच धना पावडर, अर्धा चमच गरम मसाला आणि हे आता मसाले आपल्याला छान असे त्या कांदा टोमॅटोमध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। हे बघा, फ्राय करून झाले। आता त्याच्यामध्ये आपण जो वाटून घेतलेला कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते घालून घेणार आहोत। आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा थोडंसं वाटण राहिलं होतं, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाणी घालून ते सुद्धा आपण इथे ॲड करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे जे वाटण आहे ते आपल्याला अगदी मिनिटभर कड येईपर्यंत छान असं उकळून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे छान अशी उकळी आली आहे। आता आपण त्याच्यामध्ये बटाटा घालून घेऊया। तर इथे मी एक मोठ्या साईजचा बटाटा बारीक कापून घेतला आहे। त्यानंतर आपण ज्या काजू भाजून घेतले होते ते सुद्धा यामध्ये आता आपण घालून घेऊया आणि मसाल्यामध्ये छान असं पहिलं आपण ते मिक्स करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे
म्हणजे काजू बटाट्यांना मसाला छान लागला जाईल। आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। आता आपल्याला आपल्या आवडीनुसार पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1 ग्लास पाणी घेतलं आहे आणि यामध्ये पाणी जो आहे तो आपण गरम घातला आहे, त्यामुळे भाजीला खूप छान चव येते। त्यामुळे गरम पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर सुद्धा आपल्याला छान असं पहिले मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं शिजवून घेणार आहोत आणि मध्ये मध्ये आपल्याला 7 ते 8 मिनिटांमध्ये चेकसुद्धा करायचा आहे। तर हे बघा, आपण मध्ये मध्ये चेकसुद्धा करत होतो झाकण ठेवल्यानंतर। छान अशी भाजी आपली शिजली गेली आहे आणि आपण पाणी जेवढं टाकलं होतं 1 ग्लास ते सुद्धा आता कमी झालं आहे। भाजी इथे आपली घट्ट झाली आहे आणि तुम्ही आता यामध्ये एखादा बटाटा किंवा एखादा काजूचा गर चेक करू शकता शिजला की नाही ते। तर हे बघा, बटाटा इझिली तुटला जातोय, म्हणजे आपली भाजी छान अशी शिजली गेली आहे। आणि ते अजून चवदार बनण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं अगदी पावापेक्षा कमी गरम मसाला घातला आहे आणि थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर आपण ऑलरेडी मसाल्यामध्ये सुद्धा वाटताना घातली आहे, त्यामुळे आपण इथे आता थोडीशी घातली आहे। आणि गरम मसाला या स्टेजला टाकला ना तर खूपच छान चव येते भाजीला, अजूनच वाढते भाजीची चव। त्यामुळे शेवटला सुद्धा थोडंसं गरम मसाला ॲड करायचं आणि अगदी आपण 1 मिनिटभर आपण ही भाजी आता झाकण न ठेवता अशीच ढवळून शिजवून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे। आणि ही भाजी तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा या सीझनमध्ये ट्राय करा, कारण काजू वर्षातून एकदाच मिळतात, त्यामुळे नक्की ही भाजी ट्राय करा। तर ही बघा, ऑलमोस्ट भाजी आपली झाली आहे। आणि प्लीज कोणी कोकण साईडचं असेल आणि माझे व्हिडिओ बघत असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा, तुम्हाला सुद्धा ही भाजी आवडते का? प्लीज मला कमेंट करून सांगा, मला खूप आवडेल। तर चला मग, आपली भाजी जी आहे ती ऑलमोस्ट इथे आता रेडी झाली आहे। आपण एवढीच घट्ट ठेवणार आहोत। चला तर मग आपण आता ही भाजी आपण सर्व करायला घेऊया। आणि ही भाजी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर सर्व करू शकता। तर कशी वाटली तुम्हाला ही आजची ओल्या काजूची रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, त्याने मला खूप मोटिवेशनसुद्धा मिळेल आणि तुम्हाला सुद्धा माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर मग भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।